वचन आपके जीवन में प्रभाव को पैदा करेगा। ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ। ये वचन आपकी लाइफ में एक प्रभाव को पैदा ಈ करेगा। ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ। ये वचन आपके जीवन में एक चमत्कार को पैदा कर सकता है। ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ। कितने लोग क्या हो रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಸಿದ್ಧರಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? Thank you Jesus। ಧನ್ಯವಾದ ಯೇಸು। परमेश्वर के नाम की महिमा हो। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರ ಉಂಟಾಗಲಿ। यीशु मसीह के जीवित और सामर्थ्य नाम से सब बोलेंगे ಯೇಸುವಿನ ಜೀವವುಳ್ಳ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ನಾಮದಲ್ಲಿ ಆಮೆನ್। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। ಆಮೆನ್। अपने बाजू वाले को बोलो, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳಿ, सामर्थ्य से भरा हुआ विश्वासी। ಸಾಮರ್ಥ್ಯದ ತುಂಬಿದ ವಿಶ್ವಾಸ, बोलो शक्ति से भरा हुआ विश्वासी। ಶಕ್ತಿಯಿಂದ ತುಂಬಿದ ವಿಶ್ವಾಸ। उसको देखो कैसा कैसा दिख रहा है। ओके, बोलो सामर्थ्य से भरा हुआ विश्वासी। ಸಾಮರ್ಥ್ಯದ ತುಂಬಿದ बोलो हमें बनना है। ವಿಶ್ವಾಸ। आमीन। ಆಮೆನ್। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। पिछला यही चल रहा है ನಮ್ಮ ವಿಷಯ ಇದೇ ನಡೀತಾ ಇದೆ। कि साल में ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ परमेश्वर की सामर्थ्य में बढ़ता है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಬೇಕು। हालेलुया। हाँ जी, निकालोगे दूसरा इतिहास, दूसरा इतिहास 16 अध्याय उसका 9 ಎರಡನೇ वचन से ಪೂರ್ವ पढ़ेंगे। ಕಾಲವೃತ್ತಾಂತ 14ನೇ ಅಧ್ಯಾಯ 9ನೇ ವಚನ। 16 उसका 9 से 9ನೇ ವಚನ 16 निकालो। देख, यहोवा की दृष्टि यहोवा की दृष्टि सारी पृथ्वी पर सारी पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है इसलिए फिरती रहती है। सब बोलोगे हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। यहोवा की दृष्टि, ಯೆಹೋವನ ದೃಷ್ಟಿ। दृष्टि का अर्थ कितने लोग समझते हैं? ದೃಷ್ಟಿ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ತಾರೆ? आंखें, ಕಣ್ಣುಗಳು, नजर। ದೃಷ್ಟಿ। हालेलुया। समझना, अपने एक शब्द को समझना है। ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯಗಳು ಒಂದೊಂದು ಶಬ್ದಗಳು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। यहाँ पे लिखा ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ कि परमेश्वर की आंखें ದೇವರ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು पूरी पृथ्वी पर ಇಡೀ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ फिरती है, ಓಡಾಡ್ತದೆ, देखती है। ನೋಡ್ತಾ ಇರ್ತದೆ। हालेलुया। यहोवा की आंखें, ಯೆಹೋವನ ಕಣ್ಣುಗಳು, परमेश्वर की दृष्टि ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು पूरी पृथ्वी पर फिरती है। ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇರ್ತವೆ। हालेलुया। आज भी ಇವತ್ತು ಕೂಡ परमेश्वर की आंखें आपको देख रही है। ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇವೆ। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। कितनों को लगता है कि परमेश्वर मुझे भी देखता है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ದೇವರು ನನಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। लगता है आपको ಅನಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ कि परमेश्वर मुझे भी देखता है? ದೇವರು ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ ಅಂತ? मैं कहीं पर भी बैठा हूँ, ನಾನು ಎಲ್ಲಿ ಕೂತಿರ್ಲಿ, मैं चाहे आगे हूँ चाहे मैं पीछे हूँ, ನಾನು ಮುಂದಿದ್ದೇನೆ ಹಿಂದಿದ್ದೇನೆ, मैं जो भी कर रहा हूँ, ನಾನು ಏನೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, परमेश्वर की आंखें मुझे देख रही है। ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ನನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇವೆ। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। यहाँ पे लिखा ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ यहोवा की आंखें ಯೆಹೋವನ ಕಣ್ಣುಗಳು पृथ्वी पर फिरती है। ಭೂಮಿ ಮೇಲೆ ತಿರುಗಾಡ್ತಾ हाँ ಇವೆ। हाँ, आगे पढ़ो। कि जिनका मन कि जिनका मन उसकी ओर कि उसकी ओर निष्कपट रहता है। प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ध्यान से समझना है। ಧ್ಯಾನವಿಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು। लिखा जिसका मन ಯಾರ ಮನಸ್ಸು उसकी ओर, ಆತನ ಮೇಲೆ, मतलब जिसका मन परमेश्वर की ओर, ಯಾರ ಮನಸ್ಸು ದೇವರ ಕಡೆಗೆ लिखा कि निष्कपट रहता है। बोलो क्या रहता है? ನಿಷ್ಕಪಟವಾಗಿರ್ತದೆ, शुद्ध। ಶುದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। परमेश्वर की सामर्थ्य ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ कब हमारे जीवन में काम करती है? ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತದೆ? परमेश्वर के सामर्थ्य से कब हम भरते हैं? ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ನಾವು ಯಾವಾಗ ತುಂಬಿಕೊಳ್ತೇವೆ? हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। वो सामर्थ्य कब हमारे जीवन में काम करना शुरू ಆ करती है? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ? लेकिन परमेश्वर की आंखें देखती है, ಬರೆದ ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ನೋಡ್ತವೆ ಅಂತ। और वो देखती भी क्या है? ಆ ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ಏನ್ ನೋಡ್ತವೆ ಅಂತ? लोगों का मन। ಜನರ ಮನಸ್ಸು। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ। कि किसका मन, ಯಾರ ಮನಸ್ಸು, परमेश्वर कहता निष्कपट है, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಷ್ಕಪಟವಾಗಿದೆ, किसका मन शुद्ध है, ಯಾರ ಮನಸ್ಸು ಶುದ್ಧವಾಗಿದೆ, किसका मन पवित्र है। ಯಾರ ಮನಸ್ಸು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿದೆ, हालेलुया। किसके मन में बैर भावना नहीं है, ಯಾರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ,
हम अगले संडे सीखेंगे इन बहुत सारे बातों को कि परमेश्वर अगर तुम्हें सामर्थ से भरे तो क्यों भरे। ನಾವು ಮುಂದಿನ ಸಂಡೆ ಕಲಿಯೋಣ ದೇವರು ನಿಮಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ತುಂಬಬೇಕಂದ್ರೆ ಯಾಕೆ ತುಂಬಬೇಕು परमेश्वर अपने लोगों को सामर्थ से भरता क्यों है। ಇಲ್ಲ ದೇವರು ತನ್ನ ಜನರಿಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ತುಂಬುತ್ತಾರೆ उससे ಯಾಕೆ पहले ಅದಕ್ಕಿಂತ आज ಮುಂಚೆ कुछ बातें हैं जिसको आपने सीखना है। ಕೆಲವು ಮಾತುಗಳಿವೆ ಅದನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ हालेलुया। हालेलुया। देखा परमेश्वर की आंखें पूरी पृथ्वी को देखती है। ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ಇಡೀ ಭೂಮಿಯನ್ನು ನೋಡ್ತವೆ पूरी पृथ्वी पर जितने भी लोग रहते हैं ಇಡೀ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಜನ परमेश्वर की ಇದ್ದಾರೆ आंखें सबको देखती हैं। ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ಎಲ್ಲರನ್ನು हालेलुया। और वो देखती क्या है ಮತ್ತೆ ಆ ಕಣ್ಣುಗಳು ಏನು ನೋಡ್ತವೆ ಅಂದ್ರೆ कहता है, किसका मन ಯಾರ ಮನಸ್ಸು उसकी ओर ಆತನ ಕಡೆಗೆ निष्कपट लगा हुआ है। ನಿಷ್ಕಪಟವಾಗಿದೆ हालेलुया। हालेलुया। किसने सच्चे मन से उसके ऊपर विश्वास कर लिया, ಯಾರು ಸತ್ಯ ಹೃದಯದಿಂದ ಆತನ ಮೇಲೆ कौन ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ पूर्ण सच्चाई के साथ परमेश्वर के साथ चल रहे हैं। ಯಾರು ಪೂರ್ಣ ಸತ್ಯದಿಂದ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ परमेश्वर ने अपने दास इब्राहिम को कहा, ದೇವರು ತನ್ನ ದಾಸ ಅಬ್ರಾಹ್ಮನಿಗೆ ಹೇಳಿದ परमेश्वर ने कहा इब्राहिम ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ तू मेरी ಅಬ್ರಾಹ್ಮ उपस्थिति में चल ನೀ ನನ್ನ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ और ನಡಿ. सिद्ध होता जा, ನೀನು ಸಿದ್ಧನಾಗ್ತಾ ಹೋಗು सिद्ध होता जा। ಸಿದ್ಧನಾಗುತ್ತಾ ಹೋಗು हालेलुया। हालेलुया। थोड़ा आगे पढ़ोगे। हाँ उनकी सहायता में हाँ फिर से पढ़ोगे किसका मन। हाँ देख यहोवा की दृष्टि जी सारी पृथ्वी पर हम्म। इसलिए फिरती रहती है इसलिए फिरती रहती है कि जिनका मन कि जिनका मन उसकी ओर उसकी ओर निष्कपट रहता है। हाँ क्या रहता है बोलो ऊंची। निष्कपट अभी आपकी आवाज चाहिए क्या क्या रहता है बोलो। निष्कपट निष्कपट रहता है। हाँ हाँ उनकी सहायता में उनकी सहायता में वे अपनी सामर्थ दिखाए। आमीन। हालेलुया। हालेलुया। बोलो क्या दिखाए, कहता अपनी सामर्थ्य दिखाए वो। ತನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ತೋರಿಸಬೇಕು ಅಂತ हालेलुया। हालेलुया। जिस व्यक्ति ने पूरे मन से उसके ऊपर विश्वास कर लिया है ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಪೂರ್ಣ ಮನಸ್ಸಿಂದ ಆತನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿದ್ದಾನೆ कि परमेश्वर मुझे ये दुनिया से कोई आस नहीं है मुझे। ದೇವರೇ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಆಸೆ ಇಲ್ಲ हालेलुया। मेरा मन प्रभु की ओर लगा हुआ है। ನನ್ನ ಮನಸ್ಸು ದೇವರೇ ನಿನ್ನ ಮೇಲಿದೆ जैसे राजा दाऊद कहता है, ಯಾವ ರೀತಿ ರಾಜ ದಾವೀದ ಹೇಳ್ತಾನೆ, कहता मैं अपनी आंखें पर्वतों की ओर उठाऊंगा। ಪರ್ವತಗಳ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಾನೆ कहता मुझे सहायता मिलेगी तो कहाँ से मिलेगी। ನನ್ನ ಸಹಾಯ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತದೆ कहता मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है। ನನ್ನ ಸಹಾಯ ಯೆಹೋವನ ಕಡೆಯಿಂದ सब ಬರ್ತದೆ। बोले हालेलुया। जो लोग अपनी आंखें अपना मन परमेश्वर की ओर लगा के रखते ಯಾವ हैं, ಜನರು ತನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ತನ್ನ ಮನಸ್ಸು ದೇವರ याद ಕಡೆಗೆ रखो परमेश्वर की आंखें उन्हें देखती हैं। ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು ಅವರನ್ನು ನೋಡ್ತವೆ ಅಂತ परमेश्वर की आंखें उन्हें देखती हैं। ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು देखा ಅವರನ್ನು उनकी ನೋಡ್ತವೆ. सहायता करने के लिए ಅವರನ್ನು ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ फिर वो अपने सामर्थ्य दिखाता है। ಮತ್ತೆ ಆತನು ತನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ತೋರಿಸ್ತಾನೆ आमीन। ಆಮೆನ್ हालेलुया। हालेलुया। फिर उसके सामर्थ्य काम करना शुरू करती है। ಮತ್ತೆ ಆತನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ कितनों को विश्वास है ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ बोलो परमेश्वर की सामर्थ्य काम करती है। ನಿನ್ನ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ हाँ हाँ ऊंची बात से बोलो कि परमेश्वर की सामर्थ्य काम करती है। ದರ್ಶಕರು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ आमीन। ಆಮೆನ್ सुनो अब ನೀವು ಕೇಳ್ರಿ जब परमेश्वर की सामर्थ्य ಯಾವಾಗ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ लोगों के जीवन में काम करना शुरू करती है ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ तो फिर परमेश्वर की सामर्थ्य ಮತ್ತೆ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ लोगों को प्रभाव से भरती है। ಜನರನ್ನು ಪ್ರಭಾವದಿಂದ ತುಂಬುತ್ತದೆ हालेलुया। हालेलुया। वो सामर्थ्य ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ लोगों को भी ಜನರನ್ನು ಕೂಡ सामर्थ्य बनाना शुरू कर देती है। ಸಾಮರ್ಥ್ಯಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತದೆ हालेलुया। हालेलुया। आज विश्वासी ಇವತ್ತು ವಿಶ್ವಾಸಿಗಳು बैप्टिज्म के बाद भी ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನದ ನಂತರ ಕೂಡ एक चर्च में होकर भी ಒಂದು ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿದ್ದು ಕೂಡ वो कमजोर रहते हैं। ಅವರು ಬಲಹೀನರಾಗಿರ್ತಾರೆ हालेलुया। हालेलुया। वो बुझे बुझे रहते हैं। ಅವರು ಆರಿ ಹೋದವಾಗಿರ್ತಾರೆ वो डरे डरे घूमते हैं। ಅವರು ಭಯದಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ ಅಂತ ನಡೀತಾರೆ. सालों साल उनके गुजर जाते हैं ವರ್ಷಗಳು ಕಳೆದೋಗ್ತಾರೆ ಅವರು. और उनका जीवन वैसे ही होता है। ಆದ್ರೆ ಅವರ ಜೀವನ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ उनके घरों के हालात वैसे ही रहते ಅವರ हैं। ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು उनकी समस्या वैसी रहती है। ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅದೇ ಕಾರಣ? ಕಾರಣ सामर्थ्य की कमी है। ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಕೊರತೆ वो हालेलुया। हालेलुया। वो विश्वास भी करते हैं ಅವರು ವಿಶ್ವಾಸ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ
चर्च में भी आते हैं, ಚರ್ಚ್ ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ, प्रार्थना भी करते हैं, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂಡ पर ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ बहुत बार ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ विश्वासी ವಿಶ್ವಾಸಿಗಳು परमेश्वर की सामर्थ से अनजान रहते हैं। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಅವರು ಒಂದು ಗೊತ್ತಿಲ್ಲದವರಾಗಿರ್ತಾರೆ. हालेलुया। पर आज मैं आपका ध्यान ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ परमेश्वर की सामर्थ को लेके जाना चाहता हूँ। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿಸ್ತಾರೆ. हालेलुया। आज मैं आपको बताना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು कि ನಿಮಗೆ वो जीवन परमेश्वर की जीवन सामर्थ स्वर्ग से उतरती है ಜೀವವುಳ್ಳ ದೇವರ ಜೀವವುಳ್ಳ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಸ್ವರ್ಗದಿಂದ और वो लोगों के बंधनों को तोड़ देती है। ಮತ್ತು ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಜನರ ಬಂಧನಗಳನ್ನು ಹೊರಹಾಕ್ತದೆ. परमेश्वर की सामर्थ स्वर्ग से उतरती है ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಸ್ವರ್ಗದಿಂದ और वो लोगों की समस्या को खत्म कर देती है। ಅದು ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಮುಗಿಸಾಕ್ತದೆ. हालेलुया। जब परमेश्वर की सामर्थ लोगों के जीवन में आती है, ಯಾವಾಗ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, वो सामर्थ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ लोगों की हिस्ट्री को बदलना शुरू करती है। आमीन। ಜನರ ಇತಿಹಾಸ ಬದಲಾಯಿಸಲು ಪ್ರಾರಂಭ मैंने बोला हिस्ट्री। ನಾನು ಹೇಳಿದೆ ಇತಿಹಾಸ. हालेलुया। Hallelujah. हमारे दादा, हमारे परदादा का भी पापा, उसका भी पापा ना, ನಮ್ಮ ತಾತ ಮುತ್ತಾತ ಮುತ್ತಾತ ಅವರ ತಾತ ಅವರ ತಾತ ಅವರ ಅಪ್ಪನ वो क्या करते थे? ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? वो गरीबी में जीवन जीते थे। ಅವ್ರು ಬಡತನದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ರು. हाँ, उन्होंने अपनी जिंदगी में क्या किया? ಅವ್ರು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? उन्होंने कड़ी मेहनत की, ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು उन्होंने बहुत स्ट्रगल किया, ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು पर ಪ್ರಯಾಸ फिर भी ಆದ್ರೂ ಕೂಡ वो दिखे नहीं आए। ಅವರು ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೀವನ ಕಾಣಿಸಿ ಬಂದಿಲ್ಲ. जो वो करना चाहते थे ಯಾವ್ದು ಅವ್ರು ಮಾಡಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ರು वो नहीं कर पाए। ಅವ್ರು ಮಾಡಕ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ अब बारी आई मेरी, ಇವಾಗ ನಂದು, अब बारी आई आपकी। ಇವಾಗ ನಿಮ್ಮ ಸಮಯ ಬಂದಿದೆ. हालेलुया। आप कहोगे मैं भी मेहनत करता हूँ, ಇವಾಗ ನೀವು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀರಿ, ನಾನು ಕೂಡ ಪರಿಶ್ರಮ मेरे भी सपने हैं, ನನ್ನದು ಕೂಡ ಕೆಲಸಗಳಿವೆ. मैं भी ನಾನು ಕೂಡ अपनी जिंदगी में कुछ करके दिखाना चाहता हूँ, ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಬೇಕಂತ मैं भी कुछ बनना चाहता हूँ। ನಾನು ಕೂಡ ಏನೋ ಆಗಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. कितने लोग मुझे कहते हैं ಎಷ್ಟು ಜನ ಇದು ಹೇಳ್ತೀರಿ? कि मैं भी, ನಾನು ಕೂಡ, मेरा भी घर, ನನ್ನ ಮನೆ ಕೂಡ, हालेलुया, Hallelujah. मेरे भी बच्चे, ನನ್ನ मಕ್ಕಳು ಕೂಡ, मैं भी। ನಾನು ಕೂಡ. और मैं आपको बताना चाहता हूँ ಆದರೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, बिना सामर्थ्य के, ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲದೆ, बिना परमेश्वर के सामर्थ्य के ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲದೆ कुछ नहीं हो सकता। ಏನು ಆಗುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। ಆಮೆನ್, Hallelujah. इसलिए ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ आपको ನಿಮಗೆ परमेश्वर की सामर्थ्य को जानना है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನೀವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. इसलिए आपको ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು परमेश्वर की सामर्थ्य को पाना है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು. हालेलुया। हालेलुया। इसलिए आपको परमेश्वर की सामर्थ्य में बढ़ना होगा। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಬೇಕು. सैमसन में इतनी शक्ति नहीं थी, ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದ್ದಿಲ್ಲ, उसमें इतनी शक्ति नहीं थी। ಆತನೊಳಗೆ ಇಷ್ಟು ಶಕ್ತಿ बाइबल कहती है बाइबल कि जब परमेश्वर का आत्मा ಯಾವಾಗ ದೇವರ ಆತ್ಮ सैमसन के ऊपर उतरता था, ಸಂಸಾರನ ಮೇಲೆ ಇಳಿದು वो ಬರ್ತಾ ಇತ್ತು, हजारों को मार गिराता था। ಆತನ ಸಾವಿರ ಜನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. हालेलुया। Hallelujah. हाँ? तो उसमें इतनी शक्ति नहीं थी ದಾವೀದನಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದ್ದಿಲ್ಲ, कि वो गोलियत को मार देता। ಆತನ ಗೋಲಿಯತನ ಕೊಲ್ತಾ ಇದ್ದ. हालेलुया। पर जो स्वर्ग से उतरा, ಆದ್ರೆ ಏನು ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು जो परमेश्वर का सामर्थ स्वर्ग से दाऊद के ऊपर उतरा, ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾವುದು? उस सामर्थ के द्वारा उसने गोलियत को मारा। ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಆತನ ಗೋಲಿಯತನನ್ನು ಕೊಂದ. सब बोलोगे हालेलुया। कितनों को समझ आ रही है? आज ಇವತ್ತು आपके हालात कैसे भी हो सकते हैं, ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗೆ ಇರಲಿ, कैसे भी हो सकती है, आपकी बीमारी कितनी भी बड़ी हो सकती है। ನಿಮ್ಮ ರೋಗ ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡದಿರಲಿ, हालेलुया। कुछ भी हो सकता है। और मैं आपको आज एक ही बात बताना चाहता हूँ, ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಒಂದೇ परमेश्वर की सामर्थ जब उतरती है ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾವಾಗ वो ಇಳಿದು परिवर्तन लाती है। ಅದು ಬದಲಾವಣೆ ತರ್ತದೆ. हालेलुया। वो Hallelujah. चेंज लाती है, ಅದು ಬದಲಾವಣೆ वो ತರ್ತದೆ, कुछ बड़ा करके दिखा ಅದು देती है। ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತದೆ. आमीन। ಆಮೆನ್. बोला परमेश्वर की सामर्थ ನಾನು ಹೇಳಿದ ದೇವರ कुछ ಸಾಮರ್ಥ್ಯ बड़ा करके दिखा देती है। ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿ ಆಶ್ಚರ್ಯ आज अपने विश्वास करें। ಇವತ್ತು ನೀವು ವಿಶ್ವಾಸ सब ಮಾಡಿ. बोलो हालेलुया। अपने अपने बाजू वाले को पूछो मेरी जरूरत क्या है। ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಅಂತ, ನನ್ನ पूछो 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 उसको पूछो मेरी जरूरत क्या है। अब उसको बोलो तेरी जरूरत क्या है। ओ क्या बोल रहे हो? परमेश्वर का सामर्थ्य बोलो क्या बोल रहे हो? बोलो मुझे परमेश्वर की सामर्थ्य की जरूरत है। ನನಗೆ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. उसको बोलो तुझे भी परमेश्वर की सामर्थ्य की जरूरत है। ನನಗೆ ನಿನ್ನ ಕೂಡ ದೇವರ
ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. बोलो हम पाएंगे। ನಾವು ಅಂದುಕೊಳ್ತೇವೆ. ಆಮೀನ್. ಆಮೆನ್. समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैंने आपको बताया था ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ कि इस साल में ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ आपकी प्रार्थनाओं में ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ चेंज होना चाहिए। ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರಬೇಕು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सेम प्रार्थना नहीं करनी ಸೇಮ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ कि ಮಾಡಬೇಕು. पिछले साल भी आप बस प्रभु से मांग रहे हो। ಕಳೆದ ವರ್ಷ ಕೂಡ ನೀವು ದೇವರಲ್ಲಿ ಬೇಡ್ತಾ इस ಇದ್ದೀರಿ. साल में आपकी जरूरत है परमेश्वर की सामर्थ्य। ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. जब आप परमेश्वर के सामर्थ्य में भरोगे ಯಾವಾಗ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ತುಂಬುತ್ತೀರಿ तो आप हर जगह के ऊपर ನೀವು ಎಲ್ಲ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ यीशु के नाम ऊंचा करोगे। आमीन। ಹೆಸರನ್ನು ಮೇಲೆ ತರುತ್ತೀರಿ. हालेलुया। आप हर स्थान के ऊपर ನೀವೆಲ್ಲ आपकी ಸ್ಥಳದಲ್ಲಿ आंखें कभी झुकेगी नहीं, ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳು ಯಾವತ್ತೂ ಕೆಳಗೆ आपका सिर कभी किसी के आगे नीचा नहीं होगा, ನಿಮ್ಮ ತಲೆ ಯಾವತ್ತೂ क्योंकि ಯಾವತ್ತೂ परमेश्वर के सामर्थ्य से भरे हुए लोग कभी किसी के आगे झुकते नहीं हैं। ದೇವರ आमीन। ಸಾಮರ್ಥ್ಯ ತುಂಬಿದ ಜನರು ಯಾವತ್ತೂ ಯಾರ ಮುಂದೆ ತಲೆಬಾಗುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया. राज्य था राजा दाऊद का। बाइबल कहती है ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ राजा दाऊद एक भी बार नहीं हारा। ರಾಜ ದಾವೀದ ಒಂದು ಸಾರಿ ಕೂಡ ಸೋತಿಲ್ಲ. लोग प्रयास करते रहे ಜನರು ಪ್ರಯಾಸ हम ಮಾಡ್ತಾ इसको कैसे नीचा दिखाएंगे, ನಾವು ಇದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಕೆಳಗಾಕ್ಬೇಕು, हम इसको कैसे नीचा करेंगे, ಇದನ್ನು ನಾವು ಯಾವ हम इसको कैसे बेइज्जत करेंगे। और नथिंग चेंज हो सकता, ಇದು ಆಗುವುದಿಲ್ಲ. असंभव है। आमीन। ಇದು ಅಸಾಧ್ಯವು. हालेलुया। क्योंकि परमेश्वर के चुने गए लोग कभी किसी आगे झुकेंगे नहीं। ದೇವರಲ್ಲಿ ಆಸೆಪಟ್ಟ ಜನರು ಯಾವತ್ತೂ ನಾಚಿಕೆಗೀಡಾಗುವುದಿಲ್ಲ. 66 बार लड़ा दाऊद, 66 ಸಾರಿ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ದ एक ದಾವೀದ, भी बार नहीं हारा। ಒಂದು ಸಾರಿ ಕೂಡ ಸೋತಿಲ್ಲ. रीजन ಕಾರಣ कारण स्वर्ग से कुछ उतरा। ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು ಬಂದಿದ್ದ हालेलुया। स्वर्ग से सामर्थ्य उतरी थी ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬಂದಿತ್ತು. और इस पूरी पृथ्वी पर ಇಡೀ ಪೃಥ್ವಿಯ ಮೇಲೆ परमेश्वर को छोड़कर ದೇವರನ್ನು ಬಿಟ್ಟು कोई दूसरी शक्ति नहीं है ಬೇರೆ ಯಾವುದೇ जो ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ. परमेश्वर की सामर्थ्य का मुकाबला कर सके। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ आमीन। सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आपकी समस्या कोई भी हो सकती है, ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಯಾವುದೇ ಇರಲಿ, उसका हल है परमेश्वर की सामर्थ्य। ಅದು ಅದರ ಪರಿಹಾರ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆಗಿದೆ. बाइबल कहती है कैसी स्त्री ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ, ಒಂದು ಈ ರೀತಿ लहू बहने की बीमारी थी, ಆಕೆಗೆ ರಕ್ತಸ್ರಾವ उसने अपना सब कुछ उस बीमारी में बेच दिया था। ಆಕೆ ಎಲ್ಲವೂ ತನ್ನ ಒಂದು ಆ ರೋಗಕ್ಕಾಗಿ टूट चुकी थी, वो टूट चुकी थी, ಆಕೆ ಮುರಿದೋಗಿದ್ಲು, वो हार गई थी अपनी ಆಕೆ जिंदगी में। ಸೋತೋಗಿದ್ಲು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ. हालेलुया। हालेलुया. उसका लहू बहना बंद नहीं होता था। ಆಕೆ ರಕ್ತ ಸುರಿಯುವುದು ಬಂದ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. सब वैद्यों को, सब डॉक्टरों को उसने दिखा दिया था, ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಆಕೆ ತೋರಿಸಿದ್ಲು. पर कोई हल उसका नहीं हुआ। ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಪರಿಹಾರ पर जैसे वो स्त्री ಆದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಆ ಸ್ತ್ರೀ विश्वास के साथ ವಿಶ್ವಾಸದ जीसस के पास आती है, ಯೇಸುವಿನ ಹತ್ರ ಬರ್ತಾಳೆ. पता उसका विश्वास मालूम है क्या था? ಆಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಏನಿದೆ ಗೊತ್ತಾ? सामर्थ्य। ಸಾಮರ್ಥ್ಯ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सामर्थ्य के द्वारा, ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಮೂಲಕ वो सामर्थ्य जो जीसस के अंदर है ಯಾವುದು ಯೇಸುವಿನೊಳಗಿದೆ, मेरी 12 सालों की बीमारी को एक ही सेकंड में दूर कर सकती ನನ್ನ है। 12 ವರ್ಷದ ರೋಗ ಒಂದೇ ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ಥ हालेलुया। ಮಾಡ್ತಾಳೆ. हाँ, बाइबल कहते हैं वो स्त्री ಆ ಸ್ತ್ರೀ पूर्ण विश्वास के साथ आती है ವಿಶ್ವಾಸದ कि मैंने बहुत लोगों को देख लिया। ಆಕೆ ಬಹಳ ವೈದ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿದಳು. हालेलुया। पर कहीं पर भी मुझे शांति नहीं मिली, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ನನಗೆ ಶಾಂತಿ, मेरा काम कहीं पर भी नहीं हुआ। ನನ್ನ ಕೆಲಸ ಎಲ್ಲೂ अब ಆಗಿಲ್ಲ. तो यीशु का दरबार है, ಇವಾಗಾದ್ರೆ ಯೇಸುವಿನ ಆಲಯ, जिस दरबार में सामर्थ काम करती है, ಯಾವ ಆಲಯದಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಾರ್ಯ, मुझे उसके पास जाना है। ನಾನು ಮಾತನಾಡ बाइबल कहती है वो स्त्री ಬೈಬಲ್ ಆ ಸ್ತ್ರೀ जीसस के पास आती है ಯೇಸುವಿನ ಹತ್ರ और ಬರ್ತಾಳೆ. जीसस के कपड़े को छूती है, ಯೇಸುವಿನ ಬಟ್ಟೆ ದಾರವನ್ನು ಮುಟ್ತಾಳೆ. सामर्थ रिलीज। और जैसी वो सामर्थ रिलीज हुई, ಯಾವ ರೀತಿ ಆ बाइबल ಸಾಮರ್ಥ್ಯ कहती है उसी समय ಬೈಬಲ್ ಅದೇ ಸಮಯ उस स्त्री के मुंह से निकला, ಆಕೆ ಆ स्त्रीಯ ಬಾಯಿಂದ मैं ಬಂತು. चंगी हो चुकी हूँ। हालेलुया। और मैं आपसे कहना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದು इस वचन के बाद ಈ ವಾಕ್ಯದ कुछ आपके मुख से भी निकलेगा। ನಿಮ್ಮ बाಯಿಂದ ಕೂಡ ಏನೋ ಬರ್ತದೆ. हालेलुया। थोड़ी देर के बाद आपके मुंह से भी कुछ निकलने वाला है ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ಕೂಡ ಏನೋ जो ಬರ್ತದೆ. इतने सालों में नहीं हुआ, ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ 2026 में हो चुका है। मुझे विश्वास है। ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ? हाँ, बोलो अपने बाजू वाले को ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ, तैयार हो जाओ, सुहाई आने वाली है। ಸಾಕ್ಷಿ ಬರಲಿಕ್ಕೆ हालेलुया। बोलो ये साल सामर्थ का साल है। ಈ ವರ್ಷ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ವರ್ಷ. आमीन। ಆಮೆನ್. जितनों को विश्वास हो रहा है आज, ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಆಗುತ್ತದೆ ಇವತ್ತು? हाँ निकालो एक वचन को और ಒಂದು ವಾಕ್ಯ ತೆಗೆದು आप इन सब वचनों को आपने अंडरलाइन करना है। ಇವೆಲ್ಲ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಅಂಡರ್ಲೈನ್ जसाया की पुस्तक ಯೆಶಾಯ 40 उसका 29 से पढ़ेंगे। 40:29 ರಿಂದ ಓದೋಣ. Thank you Jesus, hallelujah।
वे थके हुए को हाँ हाँ बल देता है। आमीन हालेलुया। बोलो थके हुए क्या देता है वो? बल देता है। थके हुए को क्या देता है बोलो? बल देता है। हालेलुया। बाइबल कहती है बाइबल ಹೇಳ್ತದೆ यीशु मसीह ने ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ऊंचे शब्दों में पुकार कर कहा, ದೊಡ್ಡ ಶಬ್ದದಿಂದ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ರು पता क्या कहा? ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಗೊತ್ತಾ? हे बोझ के हेठा दबे लोगों, ಇಲ್ಲಿ ಹೊರೆ ಹೊತ್ತವರೇ, हे थके हुए लोगों, यीशु मसीह कहते मेरे पास आओ। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ನಿ। हालेलुया। प्रभु कहते मेरे पास आओ। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ನಿ। थक चुका है ನೀನು ಸೋತೋಗಿದ್ಯಾ? कम आ। ಬಾ। तू टूट चुका है, ನೀನು ಮುರಿದೋಗಿದ್ಯಾ? प्रभु कहते आ। ಬಾ ಅಂತ तू ಹೇಳ್ತಾರೆ। बिखर चुका है, ನೀನು ಆವತ್ತು ಹಾಳಾಗೋಗಿದ್ಯಾ? बेटे बा ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, आ तो सही। ಬಾ ನೀನು ಅಂತ ಬಾ। हालेलुया। हाँ तू अपने ताकत से कुछ करना चाहता है इसलिए नहीं हो रहा। ನೀನು ನಿನ್ನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಏನೋ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ಯಾ, तू अपनी शक्ति से कुछ करना चाहता है ನೀನು ನಿನ್ನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಏನೋ ಮಾಡಕ್ಕೆ इसलिए नहीं हो रहा। ಅದಕ್ಕಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। हालेलुया है ना। बाइबल कहती है ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ना तो बल से ಬಲದಿಂದಲ್ಲ, ना शक्ति से, ಶಕ್ತಿಯಿಂದಲ್ಲ, परंतु परमेश्वर की आत्मा के द्वारा सब कुछ हो सकता है। ಆದರೆ ಎಲ್ಲವೂ ಆಗ್ತದೆ। हालेलुया। आज ಇವತ್ತು मैं आपको बताना चाहता हूँ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ, परमेश्वर की सामर्थ्य की आपको जरूरत है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ನಿಮಗಿದೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। बहुत बार मेरे प्रियो ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾನು हम विश्वास में चलते चलते ನಾವು ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ನಡೀತಾ थक जाते हैं। ಸೋತು ಹೋಗ್ತೇವೆ। मैं इतने सालों से ವರ್ಷದಿಂದ ನಾನು चर्च में जा रहा हूँ ಚರ್ಚ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, और फिर भी मेरे घर में, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನನ್ನ फिर भी ಮನೆಯಲ್ಲಿ, मेरे काम धंधे में, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನನ್ನ फिर भी मेरी ಕೆಲಸ जिंदगी में ಆದ್ರೂ ಕೂಡ ನನ್ನ कुछ भी ಜೀವಿತದಲ್ಲಿ नहीं हो रहा। ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। हम भी ನಾವು ಕೂಡ मसीह में चलते चलते ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ನಡೀತಾ बहुत बार टूटे ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುರಿದು ಹೋದೆವು। और बहुत बार लगता था ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು क्या करेंगे चर्च जाकर, ಚರ್ಚ್ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ, क्या करेंगे प्रार्थना कर कर, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ, क्या करेंगे प्रार्थना करवा कर, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ, कुछ भी तो नहीं हो रहा। ಏನು ಆಗ್ತಿಲ್ಲ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। पर ಆದರೆ जिस दिन ಯಾವ ದಿನ परमेश्वर की सामर्थ के बारे में मालूम हो, ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು, अब मुझे जरूरत है ಇವಾಗ ನನಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ शक्ति की, ಆ ಶಕ್ತಿ ಅದು, जिसके द्वारा ಆ ಯಾವುದರ ಮೂಲಕ इब्राहिम ಅಬ್ರಹಾಮ बुढ़ी उम्र तक चलता रहा, ಆ ಒಂದು ಗುಂಪಿನ ವಯಸ್ಸಿನ जिसके द्वारा ಆತನ ಮೂಲಕ दाऊद जैसे लोग हर मैदान में जयवंत होते थे। ದಾವಿದನ ರೀತಿ ಜನರು ಎಲ್ಲ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜಯ ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। हमें उसका पीछा करना है, ನಾವು ಅದನ್ನೇ ಪಾಲಿಸಬೇಕು। हमें वो सामर्थ्य चाहिए ನಮಗೆ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬೇಕು। जिसको पाने के बाद मैं कभी कमजोर नहीं होऊंगा, ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡ ನಂತರ ಯಾವತ್ತೂ ಬಲಹೀನನಾಗಿರುವುದಿಲ್ಲ ನಾನು। जिसको पाने के बाद मैं पीछे नहीं रहूंगा। ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡ ನಂತರ ನಾನು ಹಿಂದೆ ಇರುವುದಿಲ್ಲ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। कितनों को समझ आ रही है ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ परमेश्वर की सामर्थ्य ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ किसी भी व्यक्ति की जिंदगी को ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನ क्षण भर में चेंज कर सकती ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ है। ಬದಲಾಯಿಸಬಹುದು। क्षण भर ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? आज बहुत सारे लोग ಇವತ್ತು ಬಹಳ ಜನರು अपने जीवन में चमत्कारों को नहीं देख पाते, ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತಗಳನ್ನು ನೋಡುವುದಿಲ್ಲ। कारण ಕಾರಣ उनको परमेश्वर की सामर्थ्य की पहचान नहीं है। ಅವರಿಗೆ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಗುರುತಿಲ್ಲ। बाइबल कहती है ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ जिस समय वो स्त्री चंगी हुई, ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಸ್ತ್ರೀ बाइबल ಸ್ವಸ್ಥ कहती ಆದಳು। है बहुत सारे लोग ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ಬಹಳ जीसस के ऊपर गिर रहे थे ಯೇಸುವಿನ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ರು, और सामर्थ्य काम नहीं कर रही थी। ಆದರೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। बिना विश्वास के ವಿಶ್ವಾಸವಿಲ್ಲದೆ सामर्थ्य काम नहीं करती। ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। बिना विश्वास के ವಿಶ್ವಾಸವಿಲ್ಲದೆ यीशु मसीह ने लाजर की बहन को बोला, ಯೇಸು ಲಾಜರನ ತಂಗಿ क्या मैंने तुम्हें नहीं कहा था ನಾನು ನಿನಗೆ ಹೇಳಿಲ್ವಾ, कि यदि तू विश्वास करे ನೀನು ವಿಶ್ವಾಸ तो ಮಾಡುವುದಾದರೆ परमेश्वर की महिमा को भी जरूर देखेंगे। ದೇವರ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಕಾಣುತ್ತೀವಿ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। अगर आज आप यहाँ पे बैठे हो, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದೀರಂದ್ರೆ आज विश्वास के साथ बैठना, ನೀವು ಇಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ वो सामर्थ्य मेरे जीवन में काम करेगा। ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। देखो वो थके हुए को बल देता है। हाँ हाँ
वे थके हुओं को हाँ हाँ बल देता है बल देता है और शक्तिहीन को और शक्तिहीन को बहुत सामर्थ्य देता है। आमीन। बोलो शक्तिहीन को, ऊंची बोलो शक्तिहीन को। नहीं, मुझे आवाज नहीं आई। बोलो शक्तिहीन को बहुत सामर्थ्य देता है। हालेलुया। हाँ, बहुत ಆತನಿಗೆ ಬಹುಬಲ ಕೊಡ್ತಾರೆ बहुत शब्द का अर्थ है कि वो खुश होकर देता है। हालेलुया। ಸಂತೋಷದಿಂದ ಕೊಡ್ತಾರೆ समझ रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ खुशी से भरकर वो लोगों को सामर्थ्य देता है। ಸಂತೋಷದಿಂದ ತುಂಬಿ ಆತನ ಜನರಿಗೆ उसको ಸಾಮರ್ಥ್ಯ खुश ಕೊಡ್ತಾರೆ. करने का तरीका है आपका फेथ, ಆತನಿಗೆ ಸಂತೋಷ आपका विश्वास। ದಾರಿನೇ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ. हालेलुया। कितने लोग तैयार हैं आज? ಎಷ್ಟು ಜನರು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ? आपकी जरूरत क्या है? मुझे बोलिए। ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ ಹೇಳ್ರಿ? बोलो आपकी जरूरत क्या है? ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ? मुझे बोलो क्या है? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ. घर बदलेगा ಮನೆ ಬದಲು परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ काम बनेंगे ಕೆಲಸಗಳ परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ बंधन टूटेंगे परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ घरों से बीमारियां जाएंगी ಮನೆಯಿಂದ ರೋಗಗಳು किसके द्वारा? सामर्थ्य के द्वारा। ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ जो आज तक नहीं हुआ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು कैसे होगा? बोलो परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಮೂಲಕ हालेलुया। कितने लोग क्या हो रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನರು ಸಿದ್ಧರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? थके हुओं को वो बल देता है, ಸೋತವರಿಗೆ ಆತನ ಬಲ ಕೊಡ್ತಾನೆ, कमजोरों को सामर्थ्य देता है। ಬಲಹೀನರಿಗೆ ಆತನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಡ್ತಾನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये समाज का है, ಇದೇ ಸಮಯ ಬಂದಿದೆ, ये समाज का है। ಈ ಸಮಯ ಬಂದಿದೆ. निकालोगे ತೆಗೆಯೋಣ निर्गमन की पुस्तक ವಿಮೋಚನೆ ಕಾಂಡ 1 उसका 5। 1:5. ವಿಮೋಚನೆ ಕಾಂಡ 1:5. किसके पास बाइबल है? ಯಾರ್ಯಾರ ಹತ್ರ ಬೈಬಲ್ ಇದೆ? अपने हाथों को ऊंचा करो। जिसके पास बाइबल है ऊंचा करो। ಯಾರ ಹತ್ರ ಬೈಬಲ್ ಇದೆ ಕೈಗಳ ಮೇಲೆ ಇದೆ? बहुत कम है। ಬಹಳ ಕಡಿಮೆ. किसके पास बाइबल नहीं है वो हाथ ऊंचा करो। ಯಾರ ಹತ್ರ ಬೈಬಲ್ ಇದೆ ಕೈ ಇದೆ? कारण ಕಾರಣ किसके पास घर में भी नहीं है वो हाथ खड़ा करो। ಯಾರ ಹತ್ರ ಮನೇಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಕೈ ಮೇಲೆ. सिर्फ 2 लोग हैं पूरी चर्च में। अगले संडे से ಮುಂದಿನ ಸಂಡೆ ಇದೆ. आपके हाथों में बाइबल होनी बहुत जरूरी है। ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೈಬಲ್ ಇರೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ ಇದೆ. अगर आपको निकालना नहीं आता वचन ನಿಮಗೆ ತೆಗೆಯೋದು तो ಬರೋದು हम एक एक बच्चे को आपके पास बिठाएंगे वो आपको निकाल के देंगे। ಒಂದೊಂದು ಮಗುವಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕೂಡಿಸ್ತೇವೆ, ಅವ್ರು ನಿಮಗೆ ವಾಕ್ಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितना समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? आपके हाथों में बाइबल होना बहुत जरूरी है, ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೈಬಲ್ ಇರೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ ಇದೆ. क्योंकि ಯಾಕೆಂದ್ರೆ जो वचन इन दिनों में मैं आपको दे रहा हूँ ಈ ವಾಕ್ಯ ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, जो आपके लिए बहुत जरूरी है। ಇದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ನಿಮಗೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जो बहुत जरूरी है। ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ನಿಮಗೆ. इसलिए जो हमने विस्तार जे परमेश्वर के सामर्थ्य के बारे में हमने जो विस्तार जनवरी में शुरू किया है ಇದಕ್ಕಾಗಿ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಈ कि ವಿಷಯ इस साल की शुरुआती सामर्थ्य के साथ होनी चाहिए। ವರ್ಷದ ಪ್ರಾರಂಭವೇ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಆಗಬೇಕು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कि आप समझो कि अगर ये प्रभु की सामर्थ्य हो तो आप समझ गए। ನೀವು ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು जिस ತಿಳಿದುಕೊಂಡು सामर्थ्य अगर आपके घर में आपकी लाइफ में इसी मंथ में काम करना शुरू कर दी ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ सोचो आप आने वाला क्रिसमस आप कैसे मनाओगे आप? ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಬರುವ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ हालेलुया। सोचो आगे वाला नए साल का केक आप कैसे कट करेंगे? ಆ ಒಂದು ಬರುವ ವರ್ಷದ ಕೇಕ್ ನೀವು ಹೆಂಗೆ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जी मेरा अंदर का विश्वास है जी, ಇದು ನನ್ನ ಒಳಗಿನ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. क्योंकि हम इस सामर्थ्य के बारे में जानते हैं ಏಕೆಂದರೆ ನಮಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯದ कि ಬಗ್ಗೆ जब भी ಗೊತ್ತು. किसी की लाइफ में एंटर होती है ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾವಾಗ तो ಜೀವಿತದಲ್ಲಿ फिर ಗೊತ್ತಾಗ ये सामर्थ्य कहीं पे लेके जाती ಈ है। ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ. ये सामर्थ्य कुछ भी कर सकती है जी। ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಏನು ಕೂಡ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर नहीं चाहता ದೇವರು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ कि उसके विश्वास करने वाले कमजोर नहीं। ಆತನ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡುವವರು ಬಲಹೀನ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ. परमेश्वर नहीं चाहता ದೇವರು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ कि उसके लोग बीमारियों में जीवन जिए। ಆತನ ಜನರು ರೋಗದಲ್ಲಿ ಜೀವಿಸಬೇಕು ಅಂತ. परमेश्वर नहीं चाहता ದೇವರು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ कि उसके लोग गरीब रहे। ಆತನ ಜನರು ಬಡವರಾಗಬೇಕು ಅಂತ. समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. परमेश्वर नहीं चाहता ದೇವರು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ कि उसके लोग झुके हुए रहे। ಆತನ ಜನರು ತಗ್ಗಿಸಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿರ್ಬೇಕು. आप परमेश्वर के लोग हो, ನೀವು ದೇವ ಜನರಾಗಿ
आपका परमेश्वर जीवित है। ನಿಮ್ಮ ದೇವರು ಜೀವಳ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ. कब्र भी उसको रोक ना पाई। ಸಮಾಧಿ ಕೂಡ ಆತನಿಗೆ ಅಡ್ಡಿಯಾಗಿಲ್ಲ. उसमें इतने सामर्थ है। ಆತನಿಗೆ ಇಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. तीसरे दिन ಮೂರನೇ ದಿನದಲ್ಲಿ उस सामर्थ के द्वारा प्रभु यीशु जीवित थे। ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ದೇವರು ಮೂರನೇ ದಿನದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಬಂದರು. और आज ಆದರೆ ಇವತ್ತು वो सामर्थ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ आपके अंदर काम करना ನಿಮ್ಮ चाहता ಒಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. है। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जाग जाओ, ಎದ್ದೇಳ್ರಿ, उठ जाओ, ಎದ್ದೇಳ್ರಿ. ನೀವು विश्वास में आओ, ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಬರ್ರಿ, सामर्थ को पहचानो, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ, उसकी खोज करो। ಅದನ್ನು ಹುಡುಕ್ರಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. वचन में लिखा है तो उठ, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ನೀನು ಎದ್ದೇಳು. उठने का वो नहीं तो तू पांव पे खड़ा हो जा। ಹೇಳಿದ್ರೆ ಅರ್ಥ ಇದೆಯಲ್ಲ, ನಿನ್ನ आत्मा में उठ तू, ನಿನ್ನ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಎದ್ದೇಳು. विश्वास कर ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡು, कि परमेश्वर मेरे लिए कुछ कर सकता है। ದೇವರು ನನಗಾಗಿ ಏನು ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. और फिर वो कुछ नहीं, ಮತ್ತೆ ಏನು वो ಅಲ್ಲ, बहुत कुछ कर सकता है। ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನು ಬಹಳಷ್ಟು सब ಮಾಡಕ್ಕೆ बोलोगे ಸಾಧ್ಯ. हालेलुया। मैंने बोला वो परमेश्वर आपकी जिंदगी में बहुत कुछ कर सकता है। ಆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಹಳ ಆಶೀರ್ವಾದ मैं ಕೊಡುವುದು. आपको बताना चाहता हूँ इस्राएली लोगों के बारे में। ನಿಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರ ಬಗ್ಗೆ. और यूसुफ तो मिस्र में हाँ, पहले ही आ चुका था। यहाँ पर इस्राएली लोगों के बारे में लिखा है। ಇಲ್ಲಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿದೆ. आप ध्यान से सुन लीजिए, ಧ್ಯಾನದಿಂದ ಕೇಳಿ, मुझे थोड़ा समय है। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಇದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आपका ध्यान पूरा होना चाहिए। यहाँ पे लिखा ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ कि यूसुफ ಯೂಸುಫ್ जो पहले मिस्र में आ चुका था। ಅದ್ರ ಮೊದಲೇ ಒಂದು ಐಗುಪ್ತದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದ. हाँ, आगे क्या लिखा? ಮುಂದೆ ಏನ್ ಬರ್ತದೆ? याकूब के निज वंश में हाँ हाँ, जो उत्पन्न हुए जो याकूब के खानदान में जो लोग बच्चे जो उत्पन्न हुए, पैदा हुए, वे सब वे सब 70 प्राणी थे। बोलो कितने प्राणी थे? हाँ, पीछे वालों की आवाज नहीं आई। कितने लोग थे बोलो? 70 लोग थे वो। ಅವರು 70 ಜನರಿದ್ರು. हाँ, आगे देखो क्या हुआ। यूसुफ और हाँ हाँ उसके सब भाई हाँ हाँ और इस पीढ़ी के सब लोग हाँ। मर मिटे, हाँ, वो सब लोग मर गए थे जब मिस्र का ये समा था। हाँ, परंतु इसलिए कि हाँ जी, हाँ संतान फूलने फलने लगी। नहीं ध्यान से पढ़ो। परंतु इस्राएल की संतान फूलने फलने लगी। बोलो क्या करने लगी? फूलने और फलने लगी। और वे हाँ अत्यंत सामर्थ्य बनते चले गए। और वो अपने अंत सामर्थ्य बनते चले गए। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितना को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? मिस्र एक पराया देश था। ಐಗುಪ್ತ ದೇಶ ಒಂದು ಪರಾಯ ದೇಶ ಆಗಿತ್ತು. बाइबल कहती है, ಬೇರೆ ದೇಶ. सुनो, बाइबल कहती है इस्राएली लोग ಬೈಬಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು मिस्र की गुलामी में थे। ಐಗುಪ್ತದ ಗುಲಾಮದಲ್ಲಿದ್ದರು. पर ಆದ್ರೆ जो परमेश्वर की कृपा थी ದೇವರ ಕೃಪೆ ಏನಿತ್ತು वो इस्राएलियों के ऊपर थी। ಅದು ಇಸ್ರಾಯೇಲರ ಮೇಲೆ ಇತ್ತು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. भले ही वो गुलाम थे ಅವರು ಗುಲಾಮರಿದ್ದರು, और कमजोर नहीं थे। ಅದೇನರಿದ್ದಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. लिखा कि वहां पर रहते हुए भी ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಇದ್ದು ಕೂಡ इस्राएलियों की संतान ಇಸ್ರಾಯೇಲರ ಸಂತಾನ फूलने और बढ़ने लगी। ಅದು ಫಲ ಕೊಡ್ತಾ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತು. और लिखा ಬರೆದಿದೆ, कि वो अति सामर्थ्य होते गए। ಅವರು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚಾಗಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆಗ್ತಾ ಹೋದ್ರು. हाँ जी, आगे पढ़ोगे। और इतना अधिक बढ़ गए और इतना अधिक बढ़ गए कि सारा देश कि सारा देश उनसे भर गया। Praise the Lord। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। हालेलुया। सुनो, अब ध्यान से सुनो। ನಾವು ಜ್ಞಾನ ಇಟ್ಟು ಕೇಳ್ಬೇಕು. वो लोग ಆ ಜನರು केवल गिनती में नहीं बढ़े। ಅವರು ಕೇವಲ ಎಣಿಕೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿಲ್ಲ. समझ रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. वो लोग केवल गिनती में नहीं बढ़े, ಅವರು ಎಣಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ लेकिन वो सामर्थ्य में भी बढ़े। बोलो, ಅವ್ರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಕೂಡ ಅವ್ರು ಬೆಳೆದಿದ್ರು. लेकिन वो सामर्थ्य होते गए। ಅವ್ರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆಗ್ತಾ ಹೋದ್ರು. आमीन। ಆಮೇಲೆ इसी कारण ಇದೇ ಕಾರಣ आगे पता क्या हुआ? हाँ जी, मिस्र में एक नया राजा गद्दी पर बैठा, जो यूसुफ को नहीं जानता था। यूसुफ को
उसको नहीं जानता था। और उसने अपनी प्रजा से कहा, उस राजा ने अपनी प्रजा से कहा, देखो देखो इस्राएली हमसे गिनती और सामर्थ में अधिक बढ़ गए हैं। ओ हालेलुया। Hallelujah. क्या बोला उस राजा ने? ಆ ರಾಜ ಏನ್ ಹೇಳ್ದ? कहता देखो ನೋಡ್ರಿ, इजरायली लोग ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು हमसे ನಮಗಿಂತ गिनती अलग है ಎಣಿಕೆ ಬೇರೆ ಇದೆ, और सामर्थ अलग है। ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬೇರೆ ಇದೆ. मतलब वो गिनती में बढ़े ಅವ್ರು ಎಣಿಕೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದ್ರು, और वो सामर्थ में बढ़े। ಅವ್ರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬೆಳೆದ್ರು. हालेलुया। Hallelujah. कौन सी सामर्थ थी वो? ಯಾವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇತ್ತದು? वही जिसके बारे में हम बात कर रहे हैं, ಅದೇ ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ? परमेश्वर की सामर्थ। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ. हालेलुया। Hallelujah. मैं ये बता आपको क्यों पढ़ा रहा हूँ? ವಾಕ್ಯ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೆ क्योंकि ಓದಿಸ್ತಾ मैंने ಇದ್ದೀನಿ? आपको बताया ನಾನು ನಿಮ್ಗೆ कि ಹೇಳಿದ್ದೆ, जब सामर्थ आपके जीवन में आती है ಯಾವಾಗ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ वो ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, आपको प्रभावशाली बनाती है। ಆ ವಾಕ್ಯ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಪ್ರಭಾವಶಾಲಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ. हालेलुया। हाँ हाँ, कहता वो सामर्थ में बड़े हैं आगे, इसलिए आओ हम उनके साथ बुद्धिमानी से बर्ताव करें। हालेलुया। Hallelujah. मालूम है? ಗೊತ್ತಾ? राजा बोल रहे लोगों को, ರಾಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಜನರಿಗೆ, कहता इसलिए आओ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬನ್ರಿ, हम उनके साथ सोच समझ कर विचार करें, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ, हम उनके साथ बुद्धिमानी से बर्ताव करें। ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಬುದ್ಧಿಯಿಂದ ನಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ. क्योंकि राजा को मालूम हो गया था ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು, जो इनके ऊपर सामर्थ काम कर रही है, ಇವರ ಮೇಲೆ ಯಾವ ಸಾಮರ್ಥ್ಯ जिसके द्वारा ಕಾರ್ಯ, जे बढ़ रही है, ಯಾವ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಇವ್ರು ಬೆಳೀತಾ उस ಇದ್ದಾರೆ, सामर्थ का हम मुकाबला नहीं कर ಆ सकते, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಾವು क्योंकि वो ಎದುರಿಸೋದಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ. सामर्थ ऊपर की सामर्थ है, ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ क्योंकि ಮೇಲಿನ वो सामर्थ ಸಾಮರ್ಥ್ಯ स्वर्ग से ಇದೆ. उतरी है। ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಸ್ವರ್ಗದಿಂದ इसलिए ಇದೆ. आओ हम इनके साथ बुद्धिमानी से बर्ताव करें। ಅದಕ್ಕಾಗಿ ಬನ್ನಿ ಇವರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಬುದ್ಧಿಯಿಂದ ವ್ಯವಹರಿಸೋಣ. कितना को समझ आ रही है? मैंने आपको क्या बोला था कि जब परमेश्वर की सामर्थ आपके जीवन में होती है, ಯಾವಾಗ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ फिर वो ಜೀವನದಲ್ಲಿ सामर्थ आपकी जिंदगी में, ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ वो ನಿಮ್ಮ सामर्थ पर ಜೀವನದಲ್ಲಿ आपके अंदर ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ एक ನಿಮ್ಮೊಳಗೆ प्रभाव को पैदा करती है। ಪ್ರಭಾವವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತದೆ. सब बोलेंगे हालेलुया। जैसा परमेश्वर ने अपने दास जोशुआ को कहा था, ಯಾವ ರೀತಿ ದೇವರು ತನ್ನ ದಾಸಿಗೆ जोशुआ ಯೋಶುವ जो प्रभावशाली हो। ನೀನು ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಆಗ್ತೀರಿ. आमीन। ಆಮೆನ್. और अपने पाँव पे खड़े हो जाओ। ನಿಮ್ಮ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳ್ರಿ. इस समय ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ आपका ध्यान होना चाहिए ನಿಮ್ಮ ಧ್ಯಾನ ಆಗಿರ್ಬೇಕು. कि मेरी समस्या का कुछ भी हो सकती है, ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆ ಏನೇ ಆಗಿರ್ಲಿ,